नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचं भाषा विषयाचं मूल्यमापन पाहणार आहोत. वार्षिक परीक्षा झाल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने मराठी विषयाचे गुण मिळतात, मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांचे मूल्यमापन आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा, ही मूल्यमापन यादी, गुणयादी मराठी विषयाची. पहिला कॉलम तुमचा अनुक्रमणिका, कॅटलॉगवरचा रोल नंबर तुमचा, विद्यार्थ्याचं नाव. त्यानंतर 20 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी भाषा विषयांना दिलेले आहेत. त्याचं हे मूल्यमापन 5-5 पैकी श्रवण, भाषण आणि स्वाध्याय 2 या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचे गुण या ठिकाणी लिहायचे आहेत. हे प्रथम सत्राचे, हे द्वितीय सत्राचे, त्यांची बेरीज. त्यानंतर 80 गुणांची प्रथम सत्राचा आपला पेपर असतो मराठी विषयाचा, इंग्लिश, हिंदीचा. द्वितीय सत्राचा 80चा पेपर. या सर्वांची बेरीज करायची आहे 200 पैकी. 80, 80 आणि 40 ती बेरीज या ठिकाणी लिहायची आणि त्याला 2ने भागायचे, म्हणजे त्याची सरासरी काढायची 100 पैकी. आणि हे गुण आपले हे फायनल धरले जातात. म्हणजे वर्षभर अशा पद्धतीने आपलं मराठीचं मूल्यमापन होत असतं आणि हे शेवटी ते गुण मिळत असतात. म्हणून मग मराठीची जी तोंडी परीक्षा असते आपली, तिचे सुद्धा मार्क्स हे महत्त्वाचे असतात. त्यानंतर ही प्रथम सत्राचं गुणपत्रक. 1000 विद्यार्थी, गैरहजर विद्यार्थी, एकूण त्यांना प्रत्येक विद्यार्थ्याच्या पेपरला 80 पैकी मिळालेले गुण. त्यानंतर एकूण विद्यार्थी किती पास झाले त्याचे टोटल. तसेच टोटल ही द्वितीय सत्राची पण त्यांना मिळालेले गुण. त्यानंतर हिंदी विषयाची यादी. सेम मूल्यमापन आहे मराठी, हिंदी, इंग्रजीचं. बघा, हे 20 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी. प्रथम सत्रासाठी 20, द्वितीय सत्रासाठी 20, श्रवण, भाषण आणि 2 स्वाध्याय यामध्ये 5-5 पैकी गुण डिवाईड केलेले आहेत. त्यानंतर 80 गुणांचा लेखी पेपर प्रथम सत्राचा, द्वितीय सत्राचा 80 गुणांचा पेपर, त्यांची बेरीज आणि शेवटी सरासरी. त्यांची ही गुण यादी प्रथम सत्र, द्वितीय सत्राची. त्यानंतर इंग्लिश विषय, त्याचं मूल्यमापन. बघा, हे त्याच पद्धतीने 20 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी श्रवण, भाषण आणि स्वाध्याय. म्हणून गृहपाठाची वही पूर्ण करणं गरजेचं आहे. तोंडी परीक्षेचे मार्क्स पेपर तुमचं देणं गरजेचं आहे. 80 पैकी 6 प्रथम सत्र, 80 पैकी द्वितीय सत्र, हे सर्वांची बेरीज आणि त्याची सरासरी. ही तुमची गुणयादी प्रथम सत्राची आणि द्वितीय सत्राची. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपलं भाषा विषयाचं मूल्यमापन हे केलं जातं. आपल्याला यात काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाचं मूल्यमापन हवं ते सुद्धा सांगा. थँक्यू.